कोपरगाव शहरातील छोट्या पुलावरून भरधाव वेगाने येणारी पल्सर मोटरसायकल क्रमांक MH17 CP 4283 अनियंत्रित होऊन पुलावरून खाली कोसळली आहे। या भीषण अपघातात जीत रामदास गर्जे वय 25 राहणार निवारा कोपरगाव याचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय, तर यश धुमाळ गंभीर जखमी झाला आहे। हा अपघात आज 3 एप्रिल रोजी रात्री 2 वाजेच्या सुमारास घडलाय। प्राप्त माहितीनुसार दुचाकी चालवणाऱ्या तरुणाचा गाडीवरील ताबा सुटल्याने मोटरसायकल पुलावरील कठड्यावर धडकली आणि दोघे थेट पुलाखाली कोसळले। यात जीत गर्जे गंभीर जखमी झाला होता। उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय, तर यश धुमाळ याला अधिक उपचारासाठी नाशिक येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आलंय। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्याची प्रकृती देखील चिंताजनक आहे। अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केलंय। त्यांनी पुलाखाली पडलेल्या दोघांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांना मदत केली। नागरिकांच्या तत्परतेमुळे दोघांना तातडीने रुग्णालयात हलवणे शक्य झाले। या अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे। अपघाताचे नेमके कारण शोधण्याचं काम सुरू असून दुचाकीचा वेग आणि इतर कारणांचा तपास केला जात आहे। वाहन चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवावे आणि सुरक्षिततेचे नियम पाळावेत असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे। रोखोक मराठीसाठी हाफिज शेख, कोपरगाव।